नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील पांडुरंग श्रीधर कोरडे याने गावातील सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांमध्ये वारंवार हस्तक्षेप करून ग्रामस्थांना वेठीस धरून त्रास देण्याची भूमिका घेत असल्यानं आणि येथीलच वयोवृद्ध भाऊसाहेब महाराज गरड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांच्या कुटुंबियांवर पोलिसात खोटे गुन्हे दाखल केल्यानं आणि दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन पांडुरंग कोरडे यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी शेकटे बुद्रुक ग्रामस्थांनी शेवगाव गेवराई राज्य महामार्गावर सुकळी फाट्यावर आज सकाळी 10 वाजता रास्ता रोको आंदोलनाचा पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा दिला होता. परंतु पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनं आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे हे रास्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र ससाने, पोलीस नाईक ईश्वर गर्जे, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारी, प्रहार दिव्यांग संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई देशमुख, जनशक्ती विकास आघाडीचे उपाध्यक्ष हरिभाऊ फाटे, जगन्नाथ महाराज गरड, संदीप महाराज गरड, भोलेनाथ गरड, भीमराव फाटे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज शेकटे बुद्रुक गावामध्ये जे रास्ता रोको आंदोलन होणार होतं त्या दृष्टीने आम्ही इथं हजर होतो आणि ग्रामस्थांनी आपसात सामंजस्याने सदरचं आंदोलन मागे घेतलेलं आहे. आम्ही पोलीस प्रशासनातर्फे त्यांना आश्वासन दिलेलं आहे. यापुढे म्हणजे याआधी आम्ही त्यासाठी कटिबद्ध होतो का गावामध्ये काही विघ्न येणार नाही धार्मिक कार्यामध्ये वगैरे, आणि इथून पुढेही काही विघ्न जर आलं तर त्या विघ्न संतोषी लोकांविरुद्ध योग्य ते कायदेशीर कारवाई करण्यासाठी शेवगाव पोलीस स्टेशन, पोलीस प्रशासन आणि मान्य PI नागरे साहेब त्यासाठी सज्ज आहेत. जयप्रहार आज शेकटे बुद्रुक मधल्या काही वादामुळं पोलीस कंप्लेंट वगैरे झाले होते आणि तिथं अन्याय झाला होता म्हणून सुकळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केलेलं होतं. त्याचं निवेदन दिलेलं होतं आणि आजची ती तारीख होती आणि आज शेकटे बुद्रुकमधली सप्ताहाची पण तारीख आहे. पण पोलीस प्रशासनाने अतिशय चांगल्या प्रकारे हे प्रकरण हाताळलेलं आहे आणि आज आम्ही आंदोलन रद्द करून त्यांच्या दिलेल्या आश्वासनामुळं सप्ताहाला शेकटे येथे सुरुवात करत आहोत. त्याच्यामुळं शेकटे बुद्रुक येथील ग्रामस्थांचे अभिनंदन, पोलीस प्रशासनाचे शतशः धन्यवाद. असंच जर होत राहिलं तर चांगले कार्य नीट नाटके पार पडतील ही आशा व्यक्त करते. जय हिंद, जय प्रहार, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी इसाक शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.